नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहताय चौफेर महाराष्ट्र आणि या क्षणाची मोठी बातमी. राज्य मंत्रिमंडळाच्या सुरू असलेल्या बैठकीमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. हिंदी भाषेला शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांचा देखील विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. लवकरच या संदर्भात एक समिती स्थापन केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सायकोलॉजिस्ट आणि तज्ज्ञ मान्यवरांचा या समितीमध्ये समावेश असेल. याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदी भाषेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तिसरी भाषा हिंदीच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती मिळण्याची शक्यता असल्याचं कळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची काल रात्री 15 मिनिटं फोनवर चर्चा झाल्याची ही माहिती आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठा सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक, ज्या शिवसेनेकडे शालेय शिक्षण खातं आहे त्याच शिवसेनेच्या मंत्र्यांचाही आता पहिलीपासून हिंदीला विरोध असल्याचं कळतंय. काय नेमकं घडतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच मोठा जनभावना ज्या आहेत त्या आपल्याला कुठेतरी हिंदी सक्तीच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. राजकीय पक्ष असेल किंवा साहित्यिक कलाकार मंडळी असेल ते देखील आपल्याला रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना कुठेतरी बॅकफुटावर येत ह्या निर्णयाला सध्याला विरोध करताना दिसत आहे. एकूणच तृतीय भाषा हिंदीच्या निर्णयाला सरकारकडनं स्थगिती मिळते का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदी भाषेच्या मुद्द्यावर चर्चा देखील झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी काल रात्री 15 मिनिटं या संदर्भात फोनवरून चर्चा केल्याची देखील माहिती आहे. एकूणच या संदर्भात एक समिती स्थापन करून अभ्यासगट जो आहे तो स्थापन करण्यात येणार आहे. सायकोलॉजिस्ट असतील किंवा मग तज्ज्ञ मंडळी असतील यांचा देखील या समितीमध्ये समावेश असणार आहे आणि त्यानंतर योग्य निर्णय जो आहे तो घेतला जाईल. तोपर्यंत स्थगिती मिळण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल. स्थगिती प्रत्यक्षात मिळते का आणि 5 तारखेच्या मोर्चा अगोदर सरकार याबाबत काही घोषणा करतं का आपल्या भूमिकेबाबत, याकडे आपलं लक्ष असणार आहे. तर थोड्याच वेळात सरकारची पत्रकार परिषद देखील होणार आहे. चहापानाच्या कार्यक्रमानंतर आता पत्रकार परिषद होते आहे आणि एकंदरीत अधिवेशनाच्या पूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दरवेळीप्रमाणे याही वेळी आता पत्रकार परिषद घेणार आहेत. या 3 रिकाम्या खुर्च्या आपल्याला दिसत आहेत. याच ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी संदर्भातला काही निर्णय होतो का हे बघ